आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून जे आहे ते बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जशी जशी खालावत जाते तशी तशी मराठा बांधवांच्या भावना ज्या आहेत ते तीव्र होताना आपल्याला दिसतात। आपल्यासोबत आहेत मराठा बांधव आहेत। मला सांगा, दादांची तब्येत जी आहे ती सातत्याने खालावत चालली, 5 दिवसापासून उपोषण त्यांचं सुरू आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्या ठिकाणी तब्येत अत्यंत खराब झालेली आहे। सरकारला एक विनंती आहे की आमचा अंत न पाहता तात्काळ अधिवेशन बोलून जो आदेश वाशीमध्ये आम्हाला दिलाय त्याचं कायद्यात रूपांतर करावं आणि मनोज दादाचं उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ सरकारनं त्या ठिकाणी पावलं उचलणं आवश्यक आहे। जर समाजाला यापुढे असा नेता मिळणार नाही, जर दादाच नसतील तर त्या आरक्षणाचा काय फायदा, ही भावना आज जनसामान्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे दादाने उपचार घेणं आवश्यक आहे, पाणी घेणं आवश्यक आहे आणि सरकारने तात्काळ पावलं उचलून या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। मला सांगा, काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने दादाची प्रकृती सुधारावी यासाठी तुमचे प्रयत्न असणार? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। या अगोदर दादांनी एक 17 दिवसाचा आणि एक 9 दिवसाचं उपोषण केलेलं आहे। त्यामुळे त्यांची तब्येत आधीच वीक आहे। गेल्या 5 महिन्यात हा माणूस समाजासाठी, गोरगरिबासाठी, तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून अहोरात्र झटतायत, फिरतायत, लोकांशी संवाद साधतायत। त्यामुळं त्यांची एकतर तब्येत अगोदरच थोडीशी वीक झालेली आहे। त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या या सगळ्या गोष्टीमुळे निर्माण झालेल्या आहेत आणि आता 5 दिवस झाले। त्यामुळे आज सकाळी त्यांच्या नाकातनं रक्त आल्यानंतर आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आम्हाला आरक्षण मिळेल नाही मिळेल, परंतु आमचा समाजाला एक करणारा योद्धा, आमच्या समाजात एकी घडून आणून अनेक समाजाचे प्रश्न सोडवणारा आमचा ढाण्या वाघ हा जगला पाहिजे। लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणतात। त्या उक्तीप्रमाणे आम्हाला समाजाला मनोजदादा जरांगे पाटलांची गरज आहे। म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण पाणी घ्या, कमीत कमी उपचार घ्या, नसता आरोग्याच्या बाबतीत त्यांना ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता आहे, कोमात जाऊ शकतात, अशी परिस्थिती होऊ शकते असं डॉक्टरांनी अनेक सांगितलेलं आहे। त्यामुळे 3 दिवसानंतर त्यांच्या जीवाचा धोका वाढलेला आहे। त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून दादाला विनंती असेल आणि त्यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन तात्काळ जाऊन त्यांना विनंती करणार आहोत की सरकार ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस देईल। सरकारच्या वाट बघत बसण्यापेक्षा तुमचा जीव आमच्यासाठी, समाजासाठी खूप मौल्यवान आहे। त्यामुळे दादा तुम्ही पाणी तरी घ्या आणि आरोग्याच्या सुविधा तरी घ्या, एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो। काय भावना आहेत? एक भावना तीव्र होत चाललेल्या जशी जरांगे पाटलांची तब्येत खालावती। सध्या मनस्थिती आमची मराठा युवक आणि मराठा समाजी मनस्थिती बोलण्याची मनस्थितीच नाहीये। आम्ही आता 10 मिनिटापूर्वी माहिती घेतलेली आहे। अक्षरशः पाटलांच्या नाकातून रक्त येते। म्हणजे हे आरक्षण घ्यावा का नाही आता प्रश्न नाही। आमचा योद्धा जे आम्हाला सामाजिक आंदोलन पुढे आम्हाला आमच्या मराठ्यांचे सोडून घ्यायचे, तो योद्धाच नाही राहिला। हे काय राहणार आहे? कुठलंच आजपर्यंत राजकारणाने फसवलंच आहे। एकमेव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीच आम्हाला खरा न्याय देण्याचा प्रयत्न केला। जर योद्धाच गेला तर आरक्षणाचा फायदा होणार नाही। राज्य शासनाने याची गंभीर दखल घ्यावी। आता ते अर्धा घंटा 1 घंट्यात कधीही कॉम्यात जाऊ शकतात, त्यांना कधीही काही अटॅक येऊ शकतो, काही येऊ शकतो। राज्य शासनाची, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावा। व मी मांतरवेली सराटी आणि बीड जिल्हा महाराष्ट्राच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने पाटलाला विनंती करतो की आपण पाणी तरी घ्या आणि किमान पाणी घेऊन आपण हा आंदोलन चालू ठेवा। अन्यथा गाय आपल्या जीवाला धोका झाला तर गडा आला आणि सिंह गेला अशी घटना होऊ नये, पुन्हा पुनरावृत्ती त्याशी होऊ नये। पुन्हा महाराष्ट्र हा या राज्यकर्त्याला माफ करणार नाही। मी हात जोडून विनंती करतो की तात्काळ आपण पाणी घेण्यासाठी आणि सलाईन घेण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राच्या युवकांनी विनंती करावी। बघू शकतो बीड मधून विनंती होणार आहे। मला सांग, काय भावना समाज बांधवांच्या तीव्र होत चाललेल्या आहेत? राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलाच्या प्रत्येक रक्ताचा थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे। आज सकाळीच आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त येत आहे। मराठा समाज या राज्य सरकारला कधी माफ करणार? राज्य सरकारने जे 26 तारखेला वाशी या ठिकाणी जे काही आश्वासन दिले होते, विशेष अधिवेशन बोलू असं म्हणले होते, पण सरकार तारीख पे तारीख देणार असेल तर मराठा समाज त्यांना त्यांची जागा, काल मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना तीव्र शब्दामध्ये झाडलेला आहे। याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मराठा समाज बोलू शकतो, पण आमचा संयमाचा सरकारने आता अंत बघू नये। विशेष अधिवेशन बोलून हा कायदा करून, अध्यादेश करून लवकरात लवकर सगळे सोयरे हा जो कायदा आहे तो पारित करावा। मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला जीव फार महत्वाचा आहे। आपल्या माध्यमातून मी मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाला विनंती करतो की आपण सर्वांनी आई जिजाऊ चरणी प्रार्थना करावी की मनोज जरांगे पाटलांना उदंड आयुष्य लावावं, कारण मनोज जरांगे पाटलाची आपल्या समाजाला खूप गरज आहे। बघू शकतो आपण तीव्र भावना ज्या आहेत ते आहेत।
मला सांगा, सातत्याने मागणी होती, सरकार मागण्या देखील मान्य करते, मग अडचण काय यामध्ये आणि काय नेमकं पाटलांच्या अडचणीचा? हे बघा, हे सरकार हे थापा सरकार आहे. प्रत्येक वेळेला हे सरकार आश्वासन देतं पण आश्वासन पाळत नाही. आज आमचा योद्धा मरणाच्या दारात टेकण्यापासून या सरकारनं आमच्या वेळ आणली, पण आता आमच्या या सरकारवरचा सगळा विश्वास उडलेला आहे. हे सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही अशी आमची मानसिकता झालेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला जेवढं ह्या सरकारने भुलवलंय त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब मराठा समाज येणाऱ्या निवडणुका असो किंवा इतर याच्या माध्यमातून नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जरांगे पाटलांना सर्व समाजाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या हृदयात आहेत, आरक्षण मिळेल नाही मिळेल पण तुम्ही आमच्यासाठी गरजेचे आहेत, त्याच्यामुळे आपण उपचार आणि पाणी घ्यावं अशी विनंती या ठिकाणी जरांगे पाटलांना करत. महिला भगिनी देखील आहेत. ताई, मला सांगा, सातत्याने तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहिलेला आहे, कशा पद्धतीची त्यांची तब्येत खालावली, आता तुमची भूमिका काय असणार आहे? हे पहा, महिलांना जेवढं काळीज असतं तेवढं मला वाटतंय राज्य सरकारला नाही काळीज. कारण मनोज दादा जरांगे पाटील आज शेवटच्या स्टेप पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांची मागणी जी होती ती महाराष्ट्र शासनानं पूर्ण केली नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. आज त्यांची खालावलेली परिस्थिती पाहून आमचे शिवमावळे इथले बीड जिल्ह्यातले महाराष्ट्रातले केविलवाणी झालेले आहेत. पण महाराष्ट्र शासनला का बरं दखल घेऊन क्यों येत नसेल? कारण एका आईचा पुत्र आहे, एका आईचा पुत्र गमावला तर अख्खा महाराष्ट्र उदासीन होईल, हे सुद्धा महाराष्ट्र सरकारनं ध्यानात घ्यायला पाहिजे. कारण एक युद्ध आहे आणि तो कारण शरण जात नाही महाराष्ट्र शासनच्या, म्हणून हे राजकारण चाललं का काय हेच म्हणावं लागेल तुमच्या माध्यमातून. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण, कारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविषयी मला एवढं बोलायचं आहे, अजित दादा, देवेंद्र फडणवीस, तुम्ही चाल खेळत आहेत का? कारण शिंदे सरकारला तुम्ही पुढे पाठवून तिचा पुत्र गमावला तर अख्खा महाराष्ट्र उदासीन होईल, हे सुद्धा महाराष्ट्र सरकारनं ध्यानात घ्यायला पाहिजे. कारण एक युद्ध आहे आणि तो कारण शरण जात नाही महाराष्ट्र शासनच्या, म्हणून हे राजकारण चाललं का काय हेच म्हणावं लागेल तुमच्या माध्यमातून. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण, कारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविषयी मला एवढं बोलायचं आहे, अजित दादा, देवेंद्र फडणवीस, तुम्ही चाल खेळत आहेत का? कारण शिंदे सरकारला तुम्ही पुढे पाठवून तुम्ही चाल खेळत आहात आणि चाल ढकल ही महिला सहन करणार नाहीत, एवढं मी कळकळीनं सांगू शकते. कारण एक आई होणं ही काळाची गरज असते. जी आई होती तिला कळत असतं की लेकरू काय असतं, कारण लेकरू महत्वाचं असतं, त्या आईला कळत आहे. मनोज दादा जरांगे पाटील आमच्यासाठी महत्वाचे आहेत. मनोज दादा जरांगे पाटीलला जर काही जीवाशी झालं तर महाराष्ट्रातल्या महिला व माझे मावळे सोडणार नाही. ज्या आईला लेकरू आहे तिलाच कळ असते. आपण भावना अनावर जे आहे ते मराठा बांधवाला या ठिकाणी झालेले आहेत. या भगिनीच्या अश्रू आपण बघू शकतात की जशी जशी तब्येत जरांगे पाटील यांची खालावती त्या पद्धतीने ज्या भावना ज्या आहेत ते तीव्र होताना दिसत आहेत. एकंदरीत मराठा समाज बांधव जे आहेत ते आंतरवली सराटीला जाणार आहेत. उपचार आणि पाणी घेण्याची विनंती जरांगे पाटलाला करणार आहेत. काही वेळातच एक बीड मधलं समाजाचं शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीच्या दिशेने निघणार आहे, ते देखील आपण बघू शकतो. शांत जाऊ तिथं